नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, एकाच शुक्रवारी दोन दोन तीन तीन मराठी सिनेमे रिलीज होणं ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाहीये. प्रत्येक शुक्रवारी आपण असं म्हणत असतो की मल्टिपल रिलीजेसमुळे एकमेकांचंच मार्केट, एकमेकांचं ऑडियन्स हे लोक खातायत, पण लोक काही ऐकायला तयार नाही आहेत इंडस्ट्रीची. त्याला आपण काय करणार. पण यावेळेच्या वीकेंडचं, फर्स्ट वीकेंडचं दृश्य थोडं वेगळं आहे. आणि ते वेगळं यासाठी आहे की एरवी 1, 2, 3 जे काही जेवढे मराठी सिनेमे पॉसिबल होतील तेवढे रिलीज करतात, पण त्या सिनेमांना प्रेक्षक नसतो. बट या 3 सिनेमांच्या बाबतीत असं झालेलं आहे की काल म्हणजे शुक्रवारपासून काल शनिवारपर्यंत जे काही आपल्याला एक ग्रोथ बघायला मिळालेली आहे तिन्ही मूव्हीजच्या कलेक्शनमध्ये, हे जरा खूपच रेअर ओकेजन आहे. खास करून दशावतारची एवढी हाईप असताना, एवढं प्रमोशन असताना, आरपार आणि बेन लग्नाची गोष्ट हे वॉशआउट होऊन जातील असं वाटलं होतं. पण काल मात्र आरपारला आणि बेन लग्नाच्या गोष्टीला सुद्धा बऱ्यापैकी फास्ट फिलिंगमध्ये हे शोज होते. बऱ्यापैकी बुक माय शोवर ट्रेंडिंगवर हे शोज होते. म्हणजे आत्ता पण जर तुम्ही चेक केलं, रविवारी सकाळी मी 7:15 बघितलं तेव्हा काहीतरी 6,000 की 7,000 तिकिटांच्या आसपास या दोनही सिनेमांची तिकीटं लास्ट 24 आवर्स मध्ये बुक झाली होती. अर्थातच हे काही प्रॉफिटमध्ये नसणार आहेत सिनेमे, पण तरी एक चांगली ग्रोथ बघायला मिळाली आहे. ही काय म्हणतात त्याला, चांगली गोष्ट आहे मराठी इंडस्ट्रीसाठी. आणि दशावतारचं बघायला झालं तर त्याच्यात पण खूप मोठी जंप आहे. बट जसं मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा मी रिव्ह्यू केला होता त्या सिनेमाचा, की मला असा माझा अंदाज आहे की या सिनेमाचं बजेट असेल साधारणपणे 10 कोटींच्या आसपास. जर या सिनेमाने 15 ते 20 कोटींचं कलेक्शन नाही केलं तर आय डाऊट की हा सिनेमा किती प्रॉफिटमध्ये असेल ते. कालचं कलेक्शन आहे चांगलं, बट मला माहिती नाही की हा प्रॉफिट कमवणार आहे की नाही. एनिवेज, आता आपण या 3 मूव्हीजचे कलेक्शन बघूया. पण हे कलेक्शन ऐकण्यात एक जेंटल रिमाइंडर की हे आकडे अगदी तंतोतंत खरे असतीलच अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. सगळ्यात आधी बघूया बेन लग्नाच्या गोष्टीचं काय हाल होता. पहिल्या दिवशी मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की या सिनेमाने डबल फिगर गाठू शकला नाहीये. बट आय थिंक स्टारकास्टमुळे, कारण उमेश आणि प्रियाजींची ही जोडी तर लोकप्रिय आहेच, त्याचबरोबर निवेदिताताई, डॉक्टर गिरीश ओक सर, संजय मोने सर, अजून पण मी काय नावं विसरत असेल, तर त्याच्यामुळे का होईना पण प्रेक्षकांनी काल थोडी गर्दी केली होती हा सिनेमा बघण्यासाठी. आणि त्याचंच रिझल्ट म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा या सिनेमाने 8 लाख रुपये कमवले, तेच काल या सिनेमाने कमवले आहेत साधारणपणे 18 लाख रुपये. सो बरं आहे कलेक्शन, असं काय आपण वाईट नाही बोलणार. प्रॉफिटमध्ये तर हा सिनेमा नाहीच जाणार आहे, पण ऍटलिस्ट प्रेक्षक दखल घेत आहेत हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघण्याची. असं करत पहिलं 2 दिवसांचं याचं कलेक्शन झालेलं आहे साधारणपणे 26 लाखच्या आसपासचं. आता येऊया आरपार या सिनेमाकडे. आरपार असेल किंवा दशावतार असेल, हे जरा अनलाईक मराठी सिनेमे आहेत. बिन लग्नाची गोष्ट मला टिपिकल मराठी जे काही कॉमेडी आणि सगळं ओढून ताणून विनोद चालतो तो वाटला. पण आरपारचं जे पहिल्या दिवशी 12 लाखांचं कलेक्शन होतं त्याच्यात सुद्धा आपल्याला थोडीशी, अगदी थोडीशी जंप बघायला मिळालेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं जात आहे की या सिनेमाने साधारणपणे 19 लाख रुपये कमवलेले आहेत. असं करत याचं पहिल्या 2 दिवसांचं कलेक्शन आहे अप्रॉक्सिमेटली 35 लाख रुपये. सो ठीक आहे, काय फार शाउटआउट करण्यासारखं नाहीये, जरासं एक मार्जिनल ग्रोथ आहे तेवढंच. आता येऊया दशावतार या सिनेमाकडे. कालचं माझं प्रेडिक्शन होतं, जेव्हा डे 1 बॉक्स ऑफिस मी टाकलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की 1 ते 2 कोटीमध्ये, का नाही, मी काहीतरी 1.5 ते 2 कोटी काहीतरी बोललो होतो की माझं प्रेडिक्शन आहे की 1.5 ते 2 कोटीमध्ये याचं कालचं कलेक्शन होईल सेकंड डे, संडेचं, आपलं सॅटर्डेचं. तर त्याच्या आसपास झालंय, जरा गणलं माझं. फर्स्ट डेला या सिनेमाने कमवले होते 58 लॅक्स, तर कालचं शनिवारचं कलेक्शन झालेलं आहे साधारणपणे 1,40,00,000,000च्या आसपास. असं करत पहिल्या 2 दिवसात या सिनेमाने कमवलेले आहेत 2,20,00,000 रुपये. आज रविवारचं याचे एक तर शोज पण वाढले. काल शनिवारी मी जेव्हा चेक केलं होतं, फॉर एक्झाम्पल आमच्या मुलुंडमध्येच शुक्रवारी फक्त आणि फक्त 2 शोज होते, तिकडे आता 5 शो झालेले आहेत. आणि असं विविध ठिकाणी आणि खूप साऱ्या कमेंट्समधनं पण मला कळतंय की सगळीकडे याचे शोज वाढवत आहेत. सो आज मला असं वाटतंय की हा सिनेमा 2.5 कोटींच्या आसपास रविवारी डे 3चं कलेक्शन याचं व्हायला हवं आणि फर्स्ट वीकेंडचं कलेक्शन याचं अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 कोटींच्या मध्ये जायला हवं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? आणि ओव्हरऑल तुमचं आजच्या दिवसाचं प्रेडिक्शन काय आहे, फर्स्ट वीकेंडचं प्रेडिक्शन काय आहे, तिन्ही सिनेमांच्या कलेक्शनच्या बाबत हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.